नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता सकाळचे 9 वाजलेले आहेत. तर चला, आज सोमवारसुद्धा आहे आणि सोमवारचं मस्त एकादश आलेली आहे. तर असं म्हणतात सोमवारी एकादश आलेली खूप शुभ असतं. त्याच्यामुळं म्हणलं चला आज मस्त मंदिर वगैरे तर काल लावून घेतले. तुम्ही पाहिलेच असेल कालच्या व्हिडिओमध्ये. तर काल मंदिर हे TV वगैरे सगळं लावून घेतलं आहे. तर आता पहिलं कसं तिकडं मंदिर होतं, पण आता हे आमचं लाकडाचं मंदिर आहे तर ते मी ठेवून दिलं होतं. तर इकडं आणल्याच्यानंतर आता मी ह्याच्यामध्येच देव वगैरे पूजून घेणार आहे. तर विठ्ठल रुक्माईची मूर्ती, त्याच्यानंतर गाईचं हे गाईचीसुद्धा मूर्ती आहे. तर ती पण मी आता हे ठेवण्यासाठी इथं लावून घेतलेलं आहे. तर आता याच्यावरच मी विठ्ठल रुक्माईची मूर्ती आणि तांब्याचा कळस, त्याच्यानंतर गाईचं पण ठेवणार आहे, गाईची पण मूर्ती. तर आता हे कपडे वगैरे मी आधीच तिकडंच धुवून वगैरे आणले होते, कारण तिकडचं सर्व मंदिरामधलं जी देव वगैरे आहेत तेव्हाच घासून वगैरे ठेवले होते यायच्या आधी. कारण म्हणलं यायच्या गडबडीमध्ये तेलकट वगैरे सगळं पसाऱ्यामध्ये लागेल, किंवा आपण सगळे एकत्र भांडे गोळा करून आणतो तर ते तेलाचं वगैरे म्हणलं सगळीकडं पांगण. त्याच्यामुळं मी काय केलं तर आधीच तिकडं सगळे देव काढून घासून वगैरे आणले होते. पण आता त्याच्यावर आमचे 2 ते 3 दिवस गेले आल्याच्यानंतर. तर मंदिर वगैरे लावायला काही माणसंच मिळत नव्हतं. तर ते कसं मशीन लागते ना खिळे ठोकायची, त्याच्यामुळं मग ते मिळत नव्हतं. तर मग आम्हाला एक माणूस मिळाला. त्यांनी आम्हाला हे काल TV वगैरे तुम्हाला मी दाखवलं, फिटिंग करून दिली. त्याच्यानंतर हे देव वगैरे मी चांगले पुसून घेतले. आणि आज एकादशी तर खूप चांगला दिवस आहे आणि पहिलीच पूजा आहे घरामध्ये. तर म्हणलं चला मंदिर वगैरे लावून घेतलं आहे तर मस्त अशी पूजा करून घेऊया. आणि एकादशीचं खूप म्हणजे सोमवार आणि एकादश एकाच दिवशी आली तर ते पण छान आहे. तर चला मग म्हणलं आता इथं सगळं दिवाबत्ती वगैरे करून घेतले. हार फुलं कालच आणून ठेवले होते. त्याच्यानंतर नारळावर जो कळस ठेवला होता तो उगला होता, आमचा मोठा झाला होता, त्याच्यामुळं मी तो काढून बाहेर कुंडीत लावला आणि परत नवीन नारळ आणून त्याचा कळस मांडून घेतला. तर आता इथं काय होतं आहे, फॅनच्या हवेने वाती जरा विजतात मध्ये जास्त, आणि बाहेरून पण खिडकीतून हवा लागली ना तर तेव्हा पण वात विजते. तर मग आता मी तिकडची खिडकी लावून घेतली आणि मस्त 2 वाती लावल्या. आता एक इकडं विठ्ठल रुक्माईच्या पुढं लावली, त्याच्यानंतर इकडं मंदिरात एक लावली. तर तुळशीचं झाडसुद्धा नवीनच आणले आणि मस्त तुळशीचीसुद्धा मी आधी पूजा केली, पण फुलं व्हायचे राहून गेले होते. त्याच्यानंतर फुलं पण वाहून घेतले आणि मस्त आता इथं हार वगैरे घालून घेतलेला आहे विठ्ठल रुक्माईला. दिवा पण लावला आहे, अगरबत्ती बाहेर लावली. मंदिरालासुद्धा इथं मी हार लावून घेतलेला आहे आणि छोटंसंच मंदिर आहे लाकडाचं, कारण आता आमचं हे आणि तिकडचं मंदिर ते जे आम्ही रूममध्ये राहत होतो त्यांचं होतं. तर चला मग माझं हे मंदिर खूप दिवसाचं आहे, जवळजवळ 6-7 वर्षाचं आहे. तर हे मी पॅक करून ठेवलं होतं, कारण तिथं मंदिर घरात असल्यामुळं मग हे मंदिर काय वापरण्यात नव्हतं. तर नवंच हे मी फक्त घेतल्याच्यानंतर 1 वर्षभर वापरलं असेल, म्हणजे देव वगैरे पूजले असते तर घरातच होतं. त्याच्यामुळं मग कधी आपली वस्तू आपल्याच कामाला येते. तर जेव्हा आपण वस्तू घेतो तर तेव्हा म्हणजे विचार करूनच वस्तू घेतो. तर आणि मग मी ती ठेवून दिली होती व्यवस्थित. इथं छानपैकी आमचे झाडं पण ठेवलेले येतं आणि इकडं कसं ऊन वगैरे येतं तर झाडं पण चांगले येतात. तर आता इथं मग बाहेर पण मी रांगोळ थोडीशी काढली. मला काय एवढी रांगोळ जास्त चांगली येत नाही, पण जशी येईल तशी मी काढलेली आहे. मस्त इथं उंबरटा वगैरे त्याच्यावर पण मी रांगोळ काढली. त्याच्यानंतर स्वस्तिक काढून घेतलं आणि फुलं पण वाहून घेतली. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता सकाळचे 9 वाजून गेले तर आणि थोडेसे घरातले कामं आवरलेले आहेत. देवपूजा झाडून पुसून ते घेतलं आणि आमचा अजून काय माझा तो उपवास आहे आज एकादश. आणि एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. देवपूजा केली मी आता, तर कारण देवच पूजिले नव्हते, आणले तसे घासून ठेवले होते. तर म्हणलं आता चला, काल पाहिलं तुम्ही व्हिडिओमध्ये मंदिर वगैरे सगळं म्हणजे खिळे मारून घेतले आणि लावलेलं आहे भिंतीला. तर आता तुम्हाला तर माहीतच आहे, पहिलं मंदिर खाली होतं आणि त्या घरामधलं. तर ते मंदिर खूप छान होतं, खालच्या खाली पूजा वगैरे करायला बसून मिळत होती. पण आता इथं कसं आहे, जागा पण थोडी कमी पडते आणि भिंतीला मंदिर असल्यामुळं जास्त वजन पण ठेवून जमत नाही, थोडंसंच ठेवायला लागतं. कारण जास्त काय त्याच्यावर वजन हे होत नाही, खिळे असतात ना, आणि जागा पण कमी आहे मंदिरामध्ये. त्याच्यामुळं मग जेवढे देव वगैरे आहेत छोटे छोटे ते मी ठेवून घेतले पूजून आणि मस्त गंध वगैरे लावून घेतला. आणि आज एकादशी, तर एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आता सगळं नवीनच रुटीन चालू झालेली आहे सगळं, म्हणजे
एकदा घरातलं चेंज केलं ना तर सगळंच रुटीन बदलून जातं. तर सगळ्या जागा बदलतात आणि परत कानाकोपरेसुद्धा बदलतात. त्याच्यामुळं थोडंसं जरा वेगळं वाटतं. तर आता थोडा दिवस सवय लागूसपर्यंत असंच होईल. त्याच्यानंतर मग चट सवय लागता तर तुळस पण आणली मी मस्त. तर तुम्ही पाहिली कालच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेली आहे. तर छान असं तुळशीचं रोपटं आणलं आहे आणि ते पण त्याची तुळशीची पण पूजा वगैरे करून घेतली. कारण खूप दिवसापासून आहे ना तुळस मी गावाला गेल्यामुळं काय व्हायचं, पोरांचं लक्ष नसायचं पाणी वगैरे टाकायला. तर ते काय व्यवस्थित पाणी वगैरे टाकत नव्हते, त्याच्यामुळं तुळसच राहत नव्हती. म्हणलं चला आता मस्त नवीन तुळस आणली, छान असं रोपटं आणले. आणि मला आवडतं तुळशीचं पूजा वगैरे करायला किंवा घरातली देवपूजा करायला. तर सकाळी सकाळी आज म्हणलं एकादशी, केस वगैरे चांगले स्वच्छ धुवून घेतले. धूळ पण जास्त आहे आणि इथं सामान आणल्यापासून काय सगळं कामच चालू आहे. म्हणजे कपडे वगैरे, त्याच्यानंतर भांडे, हे सगळं कामच चालू आहे करण्याचं, लावण्याचं, घासण्याचं. तर असं कामं चालू येतं. तर म्हणलं चला थोडंसं तुमच्यासोबत बोलूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. तर देवपूजा छानपैकी आता माझी आवरून झालेली आहे आणि अजून मला उपवासाचं पण करायचं आहे, घरच्यांना स्वयंपाक पण करायचा आहे. आणि आता जवळजवळ 9 वाजून गेले. तर बाकीचे पण कामं पडले. तर कपडे तर मी अजून हातानेच धुते आणि असेही मी उन्हाळ्यामध्ये हातानेच कपडे धुते, कारण मशीन जास्त लावत नाही. फक्त मोठे कपडे असले तरच लावते, नाही तर मग मस्त पाट्यावर साबण लावून गसरे देऊन चांगले कपडे निघतात. पण फक्त मशीन कशामुळं की तो मोठे कपडे धुण्यासाठी. पण अजून मशीनच फिट केली नाही, तर ती पण फिटिंग करून घ्यायची. त्याचा पण थोडीशी जागेची जरा अडचणच आहे. तर बघू तिथं फिट करणारा आला ना मग ते व्यवस्थित लावून देईन. तर असं आमचं चाललेलं आहे थोडं. आता बाकीचं तर आवरले, कपडे वगैरे सगळे ठेवून दिले. तर थोडेसे झाडाचं त्याचं व्यवस्थित लावलं आहे. घरातलं टी व्ही, हे मंदिर पण लावून घेतलं आहे. गोबाबाचा फोटो पण लावला आहे. तर असं मग चालू आहे अजून. आणि बराचसा पसारा, तिथं कसं व्यवस्थित जागा होती ठेवायला, त्याच्यामुळं पसारा आतमध्ये जायचा. तर इथं कसं कुठंही जागा नाही असं काय ठेवण्यासाठी, त्याच्यामुळं पसारा असा मला बांधूनच ठेवायला लागते. तर चला मग व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पण पाहत जा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि लाईक तर करत जा. व्हिडिओ पाहता तर लाईक पण करायला पाहिजे ना. तर चला करा लाईक. तर आता दुपारचे जवळजवळ 12:30 वाजून गेले. तर स्वयंपाक वगैरे मी चपात्या करून घेतल्या. तर पोरांसाठी आणि मिस्टरांसाठी चपात्या बनवल्या. मला इथं थोडीशी शेंगदाण्याची आमटी बनवली, तर त्याला झिरकं पण म्हणतात. तर ते पण बनवलं. हिरवी मिरची वाटून ठेवली. बटाटा पण इथं मी कापून थोडंसं तेल टाकून फ्राय करून घेणार आहे. तर बटाटा ह्याच्यामध्ये खिचडीत टाकायचा आहे आणि थोडीशी खिचडी, शेंगदाण्याचं झिरकं उपवासाचं, म्हणजे मला पण होईल आणि घरातले पण थोडं खातील अशा हिशोबाने मी केलेलं आहे. कारण अशी पण खिचडी खायला जास्त म्हणजे खाऊ नाही वाटत काय पातळ नसेल तर. त्याच्यामुळं म्हणलं थोडंसं मला पण शेंगदाण्याची आमटी म्हणजे होईल आणि पोरांना पण होईल किंवा मिस्टरांना पण होईल. तर आधी मी चपात्या वगैरे करून घेतल्या, कारण किचनमध्ये खूप गरम व्हायला लागले. त्याच्यामुळं देवपूजा केली आणि मग बाकीचं थोडंसं आवरलं आणि म्हणलं चला आता स्वयंपाक करून घेऊया, फराळ वगैरे. तर फराळ करून बाजूला ठेवलं तर मग कधी आपला आवरल्याच्यानंतर फराळ करता येतो. आणि जेवण स्वयंपाक केल्याच्यानंतर निवांत जेवलं तरी चालतं. पण गरमीमध्ये स्वयंपाक करायचा आणि जेवायचं म्हणलं ना तर ते जेवण पण व्यवस्थित जात नाही. तर साबुदाणा मी रात्रीच भिजत ठेवला होता. रात्री भिजत ठेवला ना तर चांगला फुलतो आणि चांगला पण मऊ होतो. तर आता हिरवी मिरची मी थोडीशी जाडसर वाटली आणि बटाटा चांगला फ्राय करून घेतला आहे. थोडासा शेंगदाणे पण भाजून घेतली, ताजा कूट करून घेतला आहे, कारण शेंगदाण्याचा कूटच संपलेला होता. तर म्हणलं चला आज मस्त शेंगदाण्याचा ताजा कूट पण होईल खिचडीला आणि घरात वापरायलासुद्धा होईल. तर आता खिचडी मी चांगली परतून घेते. चवीनुसार मीठ टाकते आणि जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे. तर जाडसर शेंगदाण्याच्या कुटाने काय होतं की चांगली खिचडी म्हणजे अशी सुटसुटीत होती आणि मोकळी होती. जास्त बारीक कूट करायचा नाही. आणि मस्त आता इथं मी कूट टाकून घेतला आहे, खालीवर करते, झाकण ठेवून चांगले 1-2 वेळा त्याला परतून घेणार आहे. जेवढी चांगली खिचडी तुम्ही परतीता आणि तेवढी चांगली मऊ होते. आणि मग आता इथं माझं तेच काम चालू आहे. अजून आमचं सगळ्यांचं जेवण फराळ बाकी आहे.
मिस्टर सकाळी नाश्ता करून गेले होते, त्यांना थोडासा बिन साखरेचाच रवा करून दिला. त्यांना पण गोळ्या चालू आहेत, त्यांना सकाळी लवकरच खायला लागतं, कारण भारीतल्या गोळ्या असल्यामुळं मग पटकन असं सकाळी लवकर चपाती किंवा रवा असं बनवून द्यायला लागतं. तर बिन साखरेचा रवा करून दिला फक्त तुपात आणि दुधात. त्याच्यामुळं म्हणलं मग चला आता 12 वाजता आल्याच्यानंतर जेवण करते आणि परत दुपारची गोळी आहे. थोडेसे गेलेत बाहेर. तर आता इथं मी म्हणलं चला आता चपात्या केल्या तर पोरांना आणि यांना दिरडे बनवते. बेसन पिठाची खिचडी करून खाली ठेवली. तर मस्त मग आता दिरडे चपाती, थोडंसं रात्री टोमॅटोचा ठेसा केला. ती रेसिपी छोट्या व्हिडिओमध्ये मी टाकणार आहे, टोमॅटोचा ठेसा. तर पहा मग उद्याच्या याला. तर आता इथं छान कोथिंबीर, जिरे, त्याच्यानंतर हे लाल तिखट, हळद टाकून मी मस्त दिरडे बनवले, त्यांना जेवायला दिलं. आणि त्याच्यानंतर पोरांनी आम्ही पण जेवणं करून घेतले. मी पण फराळ केला. त्याच्यानंतर मग 5-6 वाजता म्हणलं चला आज सोमवार पण आहे आणि एकादश पण आहे. तर इथं हनुमंताच्या मंदिरामध्ये आम्ही इथं जवळच राहिला आहे, तर त्याच्यामुळं मग म्हणलं चला जाऊया. आणि मस्त इथं शंकराची सुद्धा पिंड आहे, तर तिथं पण आपलं दर्शन होईल, हनुमंताचं होईल आणि गणपतीचं सुद्धा होईल. तर आजचा दिवस चांगला असल्यामुळं म्हणलं चला जाऊया, थोडंसं दर्शन करून घेऊया. मस्त मंदिरामध्ये गेलोत, दर्शन वगैरे केलं आणि छान गडीभर बसलो थोडा वेळ. कसं घरात पण सारखं कंटाळा येतो बसायला आणि गरम पण आता भरपूर होतं आहे ना, त्याच्यामुळं थोडंसं बाहेर गेलं तर गार हवा वगैरे लागते चांगली. तर आता इथं अजिबात गर्दी नव्हती. त्या दिवशी आम्ही आलो तेव्हा एवढी गर्दी होती. तर आता एकदम मोकळं, म्हणजे 1-2च माणसं होते फक्त. मस्त आम्ही इथं दर्शन घेतलं. शंकराच्या पिंडीचं सुद्धा घेतलं, गणपतीचं, त्याच्यानंतर हनुमंताचं. आता इथं मिस्टरसुद्धा दर्शन घेतात आणि नंतर मग आता आम्ही इथलं पण दर्शन घेऊन बाहेर थोडं बसणार आहोत. तर मोकळ्या हवेला असं बसायला किंवा असं फिरायला चांगलं वाटतं. पण बाहेर येऊस्तोवर कंटाळा येतो, नको जायला असं वाटतं. पण गेल्याच्यानंतर मग थोडंसं फिरणं होतंच आणि चालणं पण होतं. तर किती सुंदर मूर्ती आहे आणि किती हार वगैरे छान घातले, तर फुलं, गर्दी नाही काय नाही, एवढं मन प्रसन्न झालं तिथं गेल्याच्यानंतर. चांगला आम्ही अर्धा तास खुर्चीवर बसवलो. त्याच्यानंतर तिकडचा पण परिसर थोडासा तुम्हाला मी दाखवते. एक माणूस आहे ना तिथं काहीतरी, म्हणजे हनुमंताचंच पुस्तक होतं, ते छानपैकी वाचत बसले होते. तर आम्ही पण त्यांच्यापाशीच बसलोत मग थोडा वेळ खुर्चीवर आणि इकडं तिकडचं पाहत होतो, कारण आम्ही पण नवीनच आहेत. त्याच्यामुळं थोडंसं फिरून आल्याच्यानंतर मग लक्षात येतं की कुठं काय आहे, कुठं काय नाही ते. त्याच्यानंतर घरी आलो तर मग कलिंगड आणून ठेवलेले होते, तर म्हणलं चला कापूया आता. तर 2-3 दिवस झालं आणलेलं, फ्रीजमध्ये ठेवलं होतं, तर काय लक्षातच राहिलं नाही. मग म्हणलं आलं लक्षात तर चला कापून घेऊया, म्हणजे सगळेच थोडं थोडं खातील. तर आता इथं छान आणि मस्त गावरान कलिंगड आहे बरं का. हे एकदम लालझरीत निघाले आणि गोड पण एवढं होतं. आम्ही खाल्लं मग नंतर सगळ्यांनी कापून आणि विशालला, वैभवला ठेवून दिलं, कारण वैभव जेवण केलं तर ते म्हणलं मला नको आत्ता. तर चला मग